हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? योगिताज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय पावभाजी. चला आपण बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि कशी लागते पावभाजी. आणि माझी वेगळी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते पद्धत बनवायची. माझ्या पद्धतीने आता बघूया आपण कशी बनवायची पावभाजी. मी एकदम वेगळीच पद्धतीने बनवते. गाईज चला आपण इन्ग्रेडियंट्स बघूया. इथे पावभाजीसाठी भाज्या घेतल्यात: गाजर, बटाटे, फ्लॉवर अँड तुम्ही फरसबी, शिमला मिरची, अजून बऱ्याच भाज्या टाकू शकता. आपल्याला जसं वाटतील तशा भाज्या टाकू शकता. जास्तीत जास्त भाज्या खाल्ल्या जातात. हेल्दीएस्ट असते ही पावभाजी. बटाटे नका टाकू तुमच्या ह्याच्यात, वेगळी बनवा. मी माझ्यासाठी वेगळी बनवणार आहे. मी 2 कांदे, 2 टोमॅटो हे मसाले घेतले. पावभाजीचा एव्हरेस्ट मसाला आणि हा मॅगी सिक्रेट मसाला माझा. आणि थोडंसं मी हे घेतलं आहे, बीट घेतलं आहे, त्याच्याने कलर छान येतो. हे सगळं वाटण करायचं. मी दाखवेन तुम्हाला वाटणामध्ये अजून काय काय, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण पेस्ट पण घ्यायला लागते. हे आता सगळं मी कट करून येते आणि मग नंतर आपण बघूया वाटण काय काय करायचं आणि कशी करायची पावभाजी ते. चला गाईज. हाय गाईज, हे बघा मी हे फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी असं सगळं घेतलं आहे. तुम्ही पाहिजे तर शिमला मिरची वगैरे अजून भरपूर भाज्या आहेत त्या पण टाकू शकता. मी एवढ्याच टाकते. फ्लॉवर, गाजर, मटार, बटाटा. मी याच्यात थोडं फ्लॉवर गरम पाण्यात टाकून घेतलं. 5 मिनटं म्हणजे गरम पाण्यात ठेवलं आणि मग आता ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि हे विदाऊट बटाटा आहे. हे मी बटाटा खाते म्हणून मी ह्या भाज्या, ओन्ली भाज्याच आहेत. फरसबी, मटार, फ्लॉवर, थोडं खाली गाजर आहे, हे असं घेतलं आहे. आणि आता वाटणासाठी 2 मिरच्या, थोडंसं अर्धं बीट घेतले कलर येण्यासाठी पावभाजीला, 2 टोमॅटो घेतलेत आणि मोठा एक कांदा घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर. तर चला आपण आता वाटण बनवूया. हे कांदा टाकला, मिरची 2, बीट, टोमॅटो आणि थोडी कोरिएंडर, कोथिंबीर. आता सगळं वाटण करून परत दाखवते तुम्हाला. गाईज मी काय केलं, कुकरमध्ये त्या भाज्या ट्रान्सफर केल्या. मग अशी मी कापून ठेवलेल्या त्या, आणि त्यात थोडं पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकून याच्या 5 ते 6 शिट्या घेते. आणि इकडे मी भाज्या लोखंडी कढईमध्ये ट्रान्सफर केल्या. सॉरी, भाज्या नाही, मसाले. म्हणजे हे याची पेस्ट होईन. हे शिजवल्यानंतर ते स्मॅशरनी स्मॅश करून ह्याची पेस्ट बनवायची आणि मग त्याच्यात मसाल्यांमध्ये वाटण करून ठेवलेलं बघा, काश्मीरी लाल मिरची, त्याच्यात हे ट्रान्सफर करायचं. त्या भाज्या पूर्ण स्मॅश करून स्मॅशरनी मग याच्यात ट्रान्सफर कर. मी तुम्हाला दाखवेन नंतर. आता सध्या मी कुकर लावून घेते, 5-6 शिट्या करते आणि मग आपण भेटूया. ओके. हाय गाईस, हे बघा मी हे एवढं वाटण बनवलं. बीटाने कलर बघा कसा आला, एकदम मस्त. आणि पावभाजीला पण कलर खूप सुंदर येतो. चला तर आपण आता पावभाजी बनवायला स्टार्ट करूया. मी गॅस चालू केला आहे. थोडंसं तेल टाकणार मी आणि थोडं बटर टाकणार. हे बघा, पहिले तेल टाकते, जळेल नाही तर. एक पळी तेल टाकते आणि मग नंतर बटर टाकते. आणि तेल टाकले, आता थोडं बटर टाकते, थोडं 1 स्पून. ओके. थोडं कमी पडेल मला असं वाटतं बटर. ओके. आता हे थोडं गरम झालं ना की मग त्या वाटण तळून घेऊया. आणि आलं लसूण, 1 मिनिट, आलं लसूण पेस्ट टाकूया. आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकूया, टेस्ट येते भाजीला. बघा तेल चमचायला लागलं, मग आलं लसूण टाकले. मला थोडा खोकलाचा बी अजून आहे नाही. खूप झालं आहे. डॉक्टरची गोळ्या औषधं घेऊन 1000 रुपये खर्च झाला आहे, 1000 खर्च झाला आहे, तरी पण अजून खोकला सर्दी अजून आहे. इतकं नाही माझा आवाज गेलेला पूर्ण, थोडीफार
बघा आलं लसूण मस्त फ्राय झालेलं आहे. आता आपण हे वाटण सगळं जेवढं घेतलेलं तेवढं टाकूया. थोडंसं वाटण फ्राय होऊ दे आणि मग आपण मसाले, वाव खूप सुंदर वास सुटलाय. मग आपण थोडे मसाले टाकू पावभाजी. मी एक सिक्रेट मसाला टाकते, मॅगी मसाला. हा बघा सिक्रेट उपाय. माझा मुलगा मॅगीचं पॅकेट नंतर एखादं पॅकेट राहतं हे, आणि पावभाजी मसाला आपला एव्हरेस्टचा, आणि आपल्या घरचे मसाले. चला मी थोडी आता मसाले टाकते. पावभाजी मसाला पहिले टाकते. माझ्याकडे अर्ध पॅकेट होतं ते मी टाकलंय. आता मॅगी मसाला, त्याची टेस्ट खूप सुंदर येते, खरंच टाकत म्हणून मग सांगा मला. आता काश्मीरी लाल मिरची पावडर, एवढी भाजी असेल तेवढं. माझी आता भाजी जास्त आहे. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. 1 स्पून घरचा मसाला, थोडं हिंग टाकते, आणि आता मीठ. भाजी जास्त आहे तर 2 स्पून टाकते मी. आणि मला वाटतं काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी कमी पडेल, सो मी अजून 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते. थोडी हळद टाकली. हे वाटण थोडं फ्राय होऊन द्यायचं. गाईस ही बघा आपली पावभाजी. बटरमध्ये पाव हे केले, थोडे रोस्ट केलेत. अँड ही बघा कलर बघा, बीट टाकल्यामुळे कलर खूप सुंदर आला आहे. अँड हे सॅलेड, कांदा आणि लिंबू विथ बटर पावभाजी माझ्या मुलाला खूप आवडते. खूप चांगली झाली आहे. हां छान झाले, आवडली. अरे वा, बघा गाईज फ्रेंड्स, नॉक्सला पण पावभाजी आवडले. अँड तो आता एन्जॉय करते पावभाजी. आणि तुम्ही पण बनवून बघा अशा म्हणजे नवीन पद्धतीने पावभाजी. काय करा, सगळे मसाला सगळं भाज्या सगळं एकत्र करून मग स्मॅश करा. मी तसं नाही केलं, माझी ही वेगळी पद्धत आहे. बनवून बघा. आवडल्यास मला कॉमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.